नमस्कार। मैं आओ तापी नदी को जाने इस वेबिनार में आप सभी का स्वागत करता हूँ। आओ तापी नदी को जाने ये वेबिनार सीरीज कैसे शुरू हुई, इसके बारे में मैं थोड़ा सा इंट्रोडक्शन देना चाहूँगा। हमारे मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी, इनके साथ जल बिरादरी के हमारे महाराष्ट्र के प्रेसिडेंट नरेंद्र चुग सर और विनोद बोदनकर सर, इन्होंने कोरोना का जो फर्स्ट फेज था उसमें आओ नदी को जाने इस वेबिनार सीरीज की शुरुआत की। और लगभग 44 वेबिनार्स है, जिसमें 75 से भी ज्यादा एक्सपर्ट्स को पूरे दुनिया से बुलाया, जिनका काम जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में है। जब ये वेबिनार सीरीज शुरू था तब ये ऐसे तय हुआ कि अ, हम फिजिकल यात्रा निकाले महाराष्ट्र के नासिक त्र्यंबकेश्वर से लेके वर्धा तक। लेकिन कोरोना सेकंड वेव के वजह से वो फिजिकल यात्रा संभव नहीं हो पाई। तो फिर हमारे जो महाराष्ट्र जल बिरादरी के मेंटर्स है डॉक्टर बोधनकर सर और नरेंद्र चुग सर और पूरी टीम ने तय किया कि हम ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू करते हैं। तो इसकी शुरुआत अप्रैल 2021 में हुई, जिसमें पहला डिस्ट्रिक्ट था नासिक। नासिक के बाद जलगांव, नंदुरबार, धुलिया, बुल्डाना, ऐसे महाराष्ट्र के लगभग 36 डिस्ट्रिक्ट्स में ये ऑनलाइन डिस्ट्रिक्ट संवाद यात्राएं शुरू हुई। और जिसमें हमें मौका मिला कि जो जो डिस्ट्रिक्ट में जल जंगल जमीन जानवर इस क्षेत्र में काम करने वाले महानुभाव है, उनके साथ उनका एक्सपेरिमेंट हमने सुना। हर 2 दिन में ये यात्रा चलती थी, एक डिस्ट्रिक्ट के लिए, शनिवार और रविवार। जब 4 डिस्ट्रिक्ट कंप्लीट हुए, जलगांव, धुलिया, नंदुरबार और बुल्डाना, तब हमारे साथियों ने तय किया कि जैसे आओ नदी को जाने वेबिनार सीरीज शुरू है, वैसे हम आओ तापी नदी को जाने इस वेबिनार सीरीज क्यों नहीं शुरू कर सकते। तो फिर हमारे सारे जो टीम मेंबर्स है तापी नदी के, उन्होंने तय किया कि हम भी एक वेबिनार सीरीज शुरू करते हैं, जिसमें तापी रिवर बेसिन में काम करने वाले महानुभाव, जिनका बहुत अनुभव है महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, इन सभी को हम यहाँ पर एज ए एक्सपर्ट बुलाएंगे। और इसकी शुरुआत हुई थी मई 2021 में। महाराष्ट्र जलगांव डिस्ट्रिक्ट का गाड़ेगांव जो गांव है, जो मॉडल विलेज है, वहां से इस यात्रा की शुरुआत हुई। और फिर ये लगातार वेबिनार सीरीज हर 15 दिनों में, हर महीने के दूसरे और चौथे शनिवार को हम यहाँ पर इकट्ठा होते हैं। और तापी नदी बेसिन में जितने भी राज्य है, उस राज्य में काम करने वाले महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, आज तक लगभग 83 वेबिनार्स में 140 से भी ज्यादा महानुभाव यहाँ पर आ चुके हैं और उन्होंने अपना एक्सपीरियंस शेयर किया है। मैं ज्यादा वक्त न लेते हुए आज के हमारे पहले वक्ता आदित्य जी, इनका परिचय करना चाहूंगा कि आदित्य जी वाशिम डिस्ट्रिक्ट से है, जो पर्यावरण क्षेत्र में कार्य कर रहे हैं। वो खुद स्नेक फ्रेंड है और इसके अलावा वो पर्यावरण रक्षक भी है। और इसके साथ वाइल्ड फोटोग्राफी में भी वो इंटरेस्ट रखते हैं। आदित्य जी अपने कॉलेज करियर में उन्होंने एनएसएस के साथ बहुत सारे अचीवमेंट और अवार्ड्स उन्होंने पाए, डिस्ट्रिक्ट लेवल के, कॉलेज लेवल के, यूनिवर्सिटी लेवल के। तो मैं ज़्यादा वक्त न लेते हुए हमारे पहले वक्ता आदित्य जी, इनको इनवाइट करता हूँ कि वो अपनी बात हमसे शेयर करें। आप मराठी, हिंदी, इंग्लिश कौन से भी लैंग्वेज में बात कर सकते, कोई दिक्कत। वेलकम आदित्य जी। Thank you so much for this grand invitation of your successfully mission. अ, मैं मराठी में बात करना चाहूंगा। हाँ, बोलिए ना मराठी में, कोई दिक्कत सबसे पहिले सर्वात आधी मी माझा परिचय देतो। मी वाशिम जिल्ह्यातील आहो. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये एक गाव आहे वनोजा म्हणून, जे अकोला आणि वाशिम जिल्ह्याच्या सीमेवर येतं आणि इथून जवळच काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य म्हणून आहे. तर या अभयारण्याचे
जवळच मी राहतो आणि गेल्या 5 ते 6 वर्षापासून पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वाशिम आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यात मी काम करतो. हे काम करत असताना अनेक संकटाचा सामना करावा लागला. आधी सुरुवातीला सर्वच गोष्टी पाहाव्या लागल्या, की आपण काम करत असताना अनेक संकट आले, पण त्या संकटांना सामोरं जाऊन आज कुठेतरी पर्यावरण रक्षणाचं एक जाळं आणि संवर्धनाचं एक जाळं वाशिम आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यातनी आम्ही तयार केलं, याचा आज कुठेतरी अभिमान वाटतो आणि त्याचे बेनिफिट आज कुठेतरी दिसत आहेत. आज जेव्हा आम्ही काम करतो, की एक सर्पमित्र म्हणून, एक वन्यजीव रक्षक म्हणून आणि यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे निसर्ग संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी काम करणारे म्हणून आम्ही आज वाशिम जिल्ह्यातनी नावाजलेलो आहोत. की हे जे काम आहे आज, हे काम करण्याची जेव्हा प्रेरणा आम्हाला मिळते, की आज कुठेतरी जे युवक आहेत, हे युवक कुठेतरी आज गुरफटलेले आहेत. मी, माझं कुटुंब आणि माझी नोकरी एवढ्या पुरतच ते मर्यादित राहिलेले आहेत. पण आज या युवकांनी कुठेतरी पुढे आल्याशिवाय पर्यावरण रक्षणाचं काम होणार नाही, ही भावना सोबत घेऊन आम्ही कुठेतरी काम केलं आणि याच्यातूनच कुठेतरी 50 कार्यकर्ते आज पूर्ण वाशिम आणि अकोला जिल्ह्यामध्ये जुळलेले आहेत, की जे आज पर्यावरण रक्षणासाठी काम करतात. मग ते कोणाच्या घरात साप निघणं असो, का आजूबाजूच्या परिसरातनी वन्यजीव दिसणं असो, किंवा मानव वन्यजीव संघर्षावर जनजागृती कार्यक्रम करणं असो, या सर्व कार्यक्रमातनी आम्ही अतिशय हिरिरीनं सहभागी घेतो आणि वन विभागाला सोबत घेऊन विशेष म्हणजे हे सर्व काम आम्ही पार पाडत आहोत. गेल्या अनेक वर्षात आपण आज बघतोय, की आज जर आपण या परिस्थितीला सामोरं गेलो नाही, पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाचा विषय जर आपण हाताळला नाही, तर येणारी परिस्थिती ही खूप बिकट असणार आहे. कारण की आज तुम्ही बघताय, की अवेळी पडणारा पाऊस असेल, अतिशय जोरात कधीच आपण विचार न केलेली गारपीट असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा कधीच मग उन्हाळ्यातनी भरपूर सारा दुष्काळ पडणारा असेल. या गोष्टी ज्या आज घडतायत, हे कुठेतरी पर्यावरणाचा समतोल ढासळला म्हणून घडतोय. आणि आज जर युवांनी आणि युवकांनी जर यासाठी प्रयत्न केले नाही आणि समोर जर ते आले नाही, तर आपण बघितलं की मागं कोविडमध्ये जशी परिस्थिती आली होती, कोविडमध्ये आपल्या सर्वांच्या तोंडाला मास्क लागले होते, पण वन्यजीव हे सर्वत्र मोकळे होते. आपण घरातनी लॉकडाऊन झालो होतो. पण वन्यजीव मात्र तसे नव्हते. आज तुम्ही जेव्हा पूर्वीच्या काळी बघितलं असेल, की आपण जे बैल होते आपल्या इकडं बैलांना आपण शेती करायचो. त्यांच्या तोंडाला मुचके बांधायचो आपण, की त्यांनी शेतातलं पीक वगैरे खाल्लं नाही पाहिजे. तशीच कंडिशन काहीतरी आपली आज कोविडच्या काळामध्ये आपली झाली होती, की आपण आपल्या तोंडाला मुचके बांधले होते. मग ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन जर आज आपण सुरळीत केली नाही, तर कुठेतरी येणारी परिस्थिती ही खूप भीषण अशी असेल. जेव्हा आम्ही काम करत असतो इकडं मानव वन्यजीव संघर्षाचा खूप मोठा इश्यू आहे, की जसं की जेव्हा 2 वर्ष आधी आम्ही काम करत होतो, तेव्हा आमच्या मंगरुळपीर जो तालुका आहे, त्या तालुक्याच्या अगदी मध्यभागी एक डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, न्यायालय, दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे. तर 2 वर्ष आधी चक्क तिथं म्हणजे आपण बघू शकता, की शहराच्या मध्यभागी एक नीलगाय जे आहे, ज्याला आपण ब्ल्यू बुल म्हणतो, ते ब्ल्यू बुल अख्ख्या मंगरुळपीर शहराच्या मधातनी असलेल्या कोर्टामध्ये घुसले होते आणि लगे मग पूर्ण धावपळ झाली आणि सर्व फॉरेस्टवाले वगैरे आम्ही तिथं पोहोचलो. आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी छापून आली, की वन्यजीवांना न्याय मिळत नाही म्हणून ते थेट न्यायालयामध्ये न्याय मागण्यासाठी गेलेले आहेत न्यायाधीशासमोर. आणि यामुळे कुठेतरी मानव वन्यजीव संघर्ष आहे. आता होणारे जे रोड आहेत, भरपूर सारे रोड्स होत आहेत, रोडचं काम होत आहे. कारण नसताना तिथं रोड तयार तयार केल्या जात आहे आणि त्या परिसरात असलेल्या वृक्षांची मोठ्या प्रमाणात कटाई केली जाते. वेळेवर ते नंतर लावून देण्याचं बोलतायत, पण ते कितपत झाडं जगतायत हा एक कुठेतरी प्रश्नचिन्ह आहे, की बुवा खरंच हे झाडं जगतायत का? कारण की आज तुम्ही बघू शकता, की शिकारी असतील, वाढते शिकारी असतील, वेगवेगळे प्रकरण असतील, की जसे आपण बघू शकतो मानव वन्यजीव संघर्ष आहे. रोड ऍक्सिडेंट आहे, तर रोड ऍक्सिडेंट मध्ये आज कितीतरी दररोज कितीतरी वन्यजीवांचा नाहक बळी जात आहे. साप असतील, वेगवेगळ्या स्पेसीज असतील, काही स्पेसीज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. राहिला शिकारीचा मुद्दा. आज जेव्हा आपण जेव्हा अवैध शिकार म्हणतो, वन विभागात परमिशन देत नाही शिकारीला. पण जेव्हा शिकारीचा विषय येतो, सुरुवातीला जे आमच्या इकडं काही समाज आहेत, ज्याला फासे पारधी वगैरे आहेत, ते मोठ्या प्रमाणात वन्यजीवांच्या शिकारी करतात, ज्यामध्ये तितर असेल,
बटेर असेल, त्यासोबतच ससे, घोरपळ, त्याच्यानंतर आपलं नीलगाय कधी कधी, यासोबतच काळवीट, आणि वेगवेगळे अजूनही वेगवेगळ्या प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात हे फासेपारधी करत असतात. मग आज होते काय कंडिशन, आज तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघताय की शिकार होते तुमच्या समोर, कोणीतरी एखाद्या बाजारात येतो एखादा फासेपारधी आणि तो सश्याचं मटण घेऊन बसतो किंवा ससे जिवंत विकायला बसतो किंवा बटेर तितर घेऊन बसतो, आणि जेव्हा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, पण मग काय होते की एखाद्या वेळेस तुम्ही जर त्याला टोकलं नाही किंवा त्याला जर शिक्षा झाली नाही, तर तो कदाचित आज तो तितर बटेरची शिकार करत आहे, उद्या चालून तो सश्याची शिकार करतो, कारण की त्याला म्हणणारं कोणी नसते. सश्याची शिकार केल्याच्या नंतर त्याची हिंमत वाढते, त्याच्यानंतर तो घोरपडची शिकार करतो, घोरपडची शिकार केल्याच्या नंतर पुन्हा त्याची हिंमत वाढते, आणि पुन्हा हिंमत वाढून तो जे शेड्यूल वनचा आपला वाईल्ड लाईफ आहे, तो म्हणजे काळवीट, काळवीटची शिकार करते, त्याच्यानंतर तो मोराची शिकार करते, आणि त्यालाही तरी जर आपण थांबवलो नाही, तर पुढे चालून तो आपल्या अन्न साखळीतील सर्वात महत्वाचा घटक आहे, सर्वात वरचा घटक आहे, तो म्हणजे वाघ, याची शिकार करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही. कारण की 2 वर्ष आधीची गोष्ट आहे, जी बहेलिया टोळी शिकारीसाठी पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, जी फक्त मध्य प्रदेशमध्ये आहे, मध्य प्रदेशच्या आजूबाजूला मेळघाटच्या आजूबाजूला आहे, ती टोळी कधी आम्ही आयुष्यात विचार केला नव्हता की आमच्या जिल्ह्यात ती येऊ शकेल. पण 2 वर्ष आधीची कंडिशन अशी आहे की 2 वर्ष आधी कारंजा नजीक जे कारंजा तालुका आहे आमच्या वाशिम जिल्ह्यातनी, त्या कारंजा तालुक्याच्या बाजूला खेरडा म्हणून गाव आहे, तिथं त्या बहेलिया ट्रॅप मध्ये एक लोखंडी जो ट्रॅप असतो त्याला बहेलिया ट्रॅप म्हणतात, त्या ट्रॅप मध्ये बिबट अडकलेला आढळला, आणि खरंच आमचे तेव्हा डोळे उघडले की हे शिकारी कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, संपूर्ण भारतात पसरलेले आहेत. या असे जे काम आहेत, आज कुठेतरी पर्यावरण वाचवण्याची गरज सर्वांनाच आहे. सर्वच जण पुढे आले पाहिजे, पण सर्वच जण विचार करत असतील की बा कोणीतरी येईल आणि करून जाईल. याच्या व्यतिरिक्त आज जेव्हा आम्ही शाळा महाविद्यालयामध्ये जातो, लोकांसमोर जोकर बनून जाऊन एखादे तिथं विदूषकाचे प्रयोग करून दाखवणं वेगळं, पण जेव्हा ग्रासरूट लेवलवर रेस्क्यूचे काम असतात, एखाद्या विहिरीतने एखादं माकड पडते, एखादा नीलगाय पडते, एखादा रानडुक्कर पडते, त्याला जेव्हा काढल्या जाते, ते काम कुठेतरी करणं वेगळं असते. म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील किंवा आजूबाजूला जेव्हा आम्ही वन्यजीव सप्ताहानिमित्त असेल, वन विभागाच्या सोबत कार्यक्रम घेत असतो, वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये जात असतो, तेव्हा आम्ही युवांना हेच आवाहन करतो की तुम्ही समोर या. आज ज्यांचं वय झालं त्यांना सांगून उपयोग नाही. आज तुम्हीच जर समोर आले नाही तर येणारी परिस्थिती ही खूप बिकट अशी असेल, आणि हे आपण आताच लक्षात घ्यायला हवं, नाहीतर याच्यानंतर आपल्याला सुधारण्यास वेळ मिळणार नाही किंवा आपली चूक जी आहे ती चूक दुरुस्त करण्यास वेळ मिळणार नाही. कारण की काही दिवसा आधीचीच गोष्ट आहे, आधी भूकंप हिंगोली जिल्ह्यातनीच होत होते, पण या वेळेसची जेव्हा मी बातमी ऐकली की चिखलदऱ्यासारख्या ठिकाणी सुद्धा भूकंपाचे धक्के बसले, मग हे कुठेतरी निसर्ग आपल्याला सांगतोय की तुम्ही वेळीच सुधरा, नाहीतर तुमचं काहीही खरं नाही. इथून ज्याप्रमाणे डायनासोर नष्ट झाले त्याप्रमाणे माणूस हा सुद्धा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. दादा. हा. जसं तुम्ही आता वर्णन करताय की तुम्ही वन्यजीव रक्षकाचं काम करताय, तर हा हो. हे काम कधीपासून सुरू केलं त्याबद्दल पण सांगा, म्हणजे वयाच्या कितव्या वर्षापासून, आणि इकडे यावंसं का वाटलं हे पण सांगा. आता मी माझं वय 24 आहे, रनिंग फक्त. माझं 24 झालंय, 25 रनिंग आहे. आणि वयाच्या 18व्या वर्षापासून मी या कामात मी स्वतःला झोकून दिलेला आहे. कारण की वन्यजीवन जेव्हा मी छोटो होतो, शेतात यायचो, शेतात मी काळविटाची पिल्ले बघायचो, वेगवेगळे वन्य प्राण्यांची पिल्ले बघायचो, ससे बघायचो, आणि त्यांना पकडण्याचा एक मोह होत होता, आणि त्यांच्या मागं मग पळायचं, आपलं त्यांना पकडायचं असं, पण ते हाती लागत नसे. मग ते आवड होती. मग जेव्हा मी 12व्या वर्गात होतो, मग एक कोणीतरी मार्गदर्शक गौरव कुमार इंगळे म्हणून मला मिळाले, तर त्यांच्या सहवासात मी आलो, त्यांचं काम पाहून मी भारावलो, आणि मलाही कुठेतरी वाटलं की आपण समाजातनी ज्या समाजात जन्मलो, या पृथ्वीवर जन्मलो, त्या समाजाचं काहीतरी देणं लागते, म्हणून आपण निसर्गासाठी काम केलेलं चांगलं राहील. म्हणून वयाच्या 18व्या वर्षीपासूनच मी या कामात स्वतःला झोकून दिला. आज 6 वर्ष झाले. या 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 4 ते 5 हजार साप, मग ते वेगवेगळे साप असतील, मांडूळ असेल, अजगर असेल, वेगवेगळे साप असतील, दररोजचे 3-4 सापाचे कॉल येतात. यासोबतच आजूबाजूच्या परिसरातले वन्यजीव असतील, ज्यामध्ये हजारो वन्यजीवांना आम्ही जीवदान देण्याचं काम केलं, ते विहिरीत पडलेलं असो, रोड ऍक्सिडेंट मध्ये असो,
एखाद्या गावात घुसलेले असो, पिसाळलेले असो, या सर्वांना रेस्क्यू करण्याचं काम आम्ही वन विभागाच्या मदतीनं करत असतो दादा. खूप छान. म्हणजे तुम्हाला शासनाची पण मदत होते. तर मग तुमचं वनक्षेत्र कुठलं येतं? आमचं जे वनक्षेत्र आहे ते वाशिम प्रादेशिक आहे आणि सोबतच इथं काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्य सुद्धा लागलेलं आहे. तर जेव्हा आपण बघतो आता की उन्हाळ्यातनी वेगवेगळ्या ठिकाणी आपण बातम्या बघत असतो की या जंगलाला आग लागली, त्या जंगलाला आग लागली, त्या जंगलाला आग लागली. पण ते आग विझवण्यासाठी आज आपल्या सर्वांचं भारतीय संविधानाने जे आपल्याला हक्क दिले, अधिकार दिले, ते आपण खूप ताकदीनं मागतो. पण तेच आपण आपल्या कर्तव्याची जेव्हा वेळ येते कर्तव्य निभवायचं असते म्हणजे साहजिकच उदाहरण घ्यायचं झाल्यास मतदानाचा अधिकार अधिकार तर आहेच पण कर्तव्य सुद्धा आहे की मतदान तुम्ही केलं पाहिजे पण ते मतदान न करता आपण सुट्टीच्या दिवशी मौज मजा करायला जातो. तसेच आपल्याला आपलं कर्तव्य आहे की आपण वन्यजीवांचं रक्षण केलं पाहिजे आपल्या वनांचं रक्षण केलं पाहिजे कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. त्या राष्ट्रीय संपत्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी सर्व जनतेची आहे पण आज कुठेतरी आपण त्याच वनांना आगी लावण्याचे गुन्हे काही लोक करतात आणि अपप्रवृत्तीचे लोक वेगवेगळ्या जंगलांना आगी लावतात त्या जंगलातील आगी आम्ही जाऊन विझवतो आमच्या आजूबाजूच्या परिसरात जर कुठं आग लागली तर वन विभागासोबत जाऊन आम्ही ते आग विझवतो. आज जेव्हा आपण बघतो की सैनिक हे देशाचे रक्षण करतात ते अभिमानास्पद आहे खरंच आपल्यासाठी प्राऊड आहे की आपण त्यांच्यामुळे आज कुठेतरी इथं चांगली झोप घेतोय की ते आपल्या सीमेचं रक्षण करतायत. त्यासोबतच वन विभाग देखील आपल्या घरादारापासून दूर राहून जंगलातनी ज्या ठिकाणी नेटवर्क नसते सगळ्या गोष्टी नसतात काही सुख सुविधा नसतात त्या ठिकाणी जाऊन जे आपली ओपन ट्रेजरी आहे जंगल जे आहे ते ओपन ट्रेजरी आहे आज जर वन विभागानंच कुठंतरी जर जंगलाचे तस्करी लोक करणारे आहेत हे सर्व जंगल कापून नेतील वन्य प्राण्याच्या शिकारी करतील आणि वेगवेगळ्या घटना मग याच्यातून जंगल काहीच वाचणार नाही आज जे आपण ऑक्सिजन घेतोय श्वास घेतोय हे कुठेतरी आपल्याला पुन्हा मिळणार नाही त्यामुळे युवकांनी कुठं जर आग लागली किंवा अजून काही झालं तर यासाठी आपण समोर यायला हवं असं आवाहन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करत असतो दादा. आदित्यजी, तुम्ही जे रेस्क्यू ऑपरेशन करता तर कुठल्या कुठल्या प्राण्यांचे? आणि बऱ्याचदा जेव्हा स्नेक फ्रेंड म्हणून, सर्पमित्र म्हणून जातात, तर मग बऱ्याचदा घरातनं किंवा शेतातनं तुम्हाला फोन येतात का? कारण अ, आम्ही बऱ्याचदा बघतो की शेतात ते अ, किंवा आजूबाजूच्या परिसरात गावात अवेअरनेस असल्यामुळे नसल्यामुळे बऱ्याचदा त्या सर्पांची हत्या होते. तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात रेस्क्यू ऑपरेशन करणं आणि अवेअरनेस यासाठी? आता जसं की झालं जेव्हा आम्ही रेस्क्यू करतो वाईल्ड मध्ये आम्ही कोल्हा असेल त्याच्यानंतर लांडगा असेल निलगाय असेल यासोबतच बिबट त्याच्यानंतर अस्वल त्याच्यानंतर माकड रांडुक्कर ससे मोर त्यानंतर आपलं पॉर्क्युपाईन सायाळ त्याच्यानंतर हायना या सर्वांना आतापर्यंत रेस्क्यू केलेला आहे. यासोबतच जे अजून सांगायचं झाल्यास जे रेस्क्यू करेस आम्ही जातो आजूबाजूच्या गावातून आम्हाला फोन येतात की इथं घरात साप आहे शेतात साप आहे. जेव्हा फोन येतात आम्ही त्यांना एकच सांगत असतो की तुमच्या शेतात जर साप असेल तर ते शेतात होऊ द्या कारण की साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. तो उंदरफस्त करतो तुमच्या शेतीचं रक्षण करतो. पण कधी कधी काय असतं काही शेतकरी खूप हट्टी असतात की नाही तुम्ही येणार नाही तर आम्ही त्यांना मारून टाकू वगैरे. मग नाही इलाज असतो आम्हाला तिथपर्यंत जावं लागते तिथला साप पकडावं लागते आणि काही थोड्या अंतरावर नेऊन सोडावं लागते. तिथे गेल्याच्या नंतर त्या संबंधित सापाची माहिती आम्ही शेतकऱ्याला देतो सापाचे कसे बेनिफिट शेतकऱ्यांना आहे हे समजावून सांगतो. यासोबतच वेगवेगळ्या शाळा आजूबाजूच्या असलेल्या महाविद्यालय यामध्ये आम्ही जाऊन जनजागृती करतो. सर्पदंश व्यवस्थापन असेल साप समज गैरसमज असेल सापांबद्दलच्या अंधश्रद्धा असतील लोकांच्या मनातल्या ते दूर करतो आणि त्यातूनच कुठेतरी ही जनजागृती झाली आज म्हणजे सुरुवातीच्या काळात आम्हाला खूप भारी गेलं. लोक आमची मस्करी करत होते की साप नसताना सुद्धा बोलवत होते आम्हाला तिथं आणि साप नसत तिथं मुळात नाही. मग आम्ही जेव्हा जायचो मग लोकांना हळूवार हळूवार म्हणजे कोणतीही गोष्ट लगेच होत नाही त्याला कुठेतरी वेळ लागते. म्हणजे आज 6 वर्ष आधी केलेली गोष्टीचे फळ आज कुठेतरी भेटते की लोक सापाला न मारता म्हणजे आमच्या इकडचे सांगायचं मला चांगलं वाटते की कमीत कमी 90% साप हे आज कुठेतरी वाचतात फक्त 10% साप जे आहेत ते मारल्या जात आहेत पण 90% साप आम्ही आमच्या परिसरातले पकडून
जंगलात सोडतो. यावेळेच उदाहरण घ्यायचं झालं, जनजागृती एवढी झाली की अवघ्या 4 महिन्या 3 ते 4 महिन्याच्या कारकिर्दीमध्ये आमच्या परिसरात अजगर हा दुर्मिळ झाला होता, खूप दुर्मिळ झाला होता. पण तेच अजगराचं प्रमाण 4 महिन्यामध्ये आम्ही 10 अजगर पकडले. दर महिन्याला 2 ते 3 अजगर आम्ही आजूबाजूच्या म्हणजे इव्हन गावाच्या आजूबाजूला शेतातनी वगैरे पकडायचं होतं. हे प्रमाण आज कुठेतरी वाढलं. जनजागृती झाली. लोक साप मारू नाही लागले. त्यामुळे कुठेतरी साप वाचत आहेत. नाही, असं बऱ्याचदा घडू शकतं. मी एक न्यूज वाचली एका ग्रुपवर व्हॉट्सअपच्या. तर जेव्हा एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातो, म्हणजे अजगर त्याचं जे खाद्य आहे ते खातोय, तर तुम्ही त्याच्यात नाही ढवळाढवळ करत ना, फक्त माणसाच्या आणि प्राण्यांच्या ह्याच्यात करतात रेस्क्यू ऑपरेशन आता करताना. अशी कंडिशन फक्त एकदा झाली की जेव्हा तो त्याचं भक्ष्य खात होता, तेव्हा रेस्क्यू करण्याची एकच वेळ आली आणि ते थोडं डिस्टर्ब झालं त्याला. आमच्या इकडे इको सेन्सिटिव्ह झोन आहे. बट ते आधी डिस्टर्ब झाला होता जेव्हा त्या नीलगाय एक अजगर होता, आय थिंक 10 फुटाचा होता. आत्ता 1 महिन्या आधीची गोष्ट आहे. शेतातनी होता तो आणि शेतकऱ्याची त्याला चावल लागली. शेतकऱ्यानं पाहिलं आणि तो म्हणे की मी याला मारतो म्हणे. ते नीलगायचं पिल्लू तर तिथंच मेलं होतं, कारण त्याला पूर्ण त्यानं आट्या वगैरे मारल्या होत्या, त्यामुळे त्याचं ते हड्ड्या वगैरे पूर्ण मोडल्या. छोटं नीलगायचं पिल्लू होतं. तर मग त्याला रेस्क्यू करणं हे नाईलाज होता आमचा. मग आम्ही रिसर आर-एफ-ओ साहेबांची परमिशन घेतली, जे आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांची, आणि त्यानंतर त्याला रेस्क्यू केलं आणि नंतर पुन्हा त्याच्या आदिवासात सोडून दिलं. बरं. नाही, बऱ्याच जणांचे गैरसमज असतात की असं रेस्क्यू करताना तुम्ही त्या प्राण्याचं जे भक्ष्य आहे तर त्याच्यावर तर नाही हे करत ना, घालतात, असं बरेच लोकांचा गैरसमज आहे. तर मला त्या बातमीतून ते कळलं, म्हणून मी विचारलं तुम्हाला शंका की असं पण हो घटना घडत असतात का. हो हो. लोक ऑब्जेक्शन घ्यायला काही घेतात की मग बा तुम्ही त्याला खाऊ दिलं नाही, त्याच्या त्याला जेवू दिलं नाही, त्याला ढवळाढवळ केली. असे भरपूर लोक असतात. पण मग त्याचा कुठेतरी तिथं जर जीव जात असेल तर मग तो भक्ष्य नंतरही शोधू शकतो जर तो वाचला तर. पण तरी एवढ्या मोठ्या 10 फूट अजगराचा जर जीव जात असेल तर मग ते कुठेतरी आपल्याला काही गोष्टी निग्लेक्टही करावं लागते तिथं. ओके. खूप छान आदित्यजी. तुम्ही सोबत राहत. आपण आता मयूरजींना ऐकूया आणि त्यानंतर अजून काही प्रश्न असतील तर ते आपण घेऊया. मी मयूर वाघ यांचा थोडक्यात परिचय करून देतो. मयूरजी एक खूप युवा शेतकरी आहेत. ते त्यांच्या शेतात खूप सारे नवीन नवीन प्रयोग करत असतात आणि हे सगळं करत असताना ते त्याच्यावर प्रक्रिया करणं, नवीन नवीन शेतात पिकांची पद्धती अवलंबणं, यासाठी खूप ते मेहनत घेत असतात. आपण त्यांच्याकडूनच त्यांची कहाणी ऐकूया. मयूरजी, आपण अनम्यूट करून बोलावं. सर्वांना माझा नमस्कार. मी एक छोट्याशा गावातील एक शेतकरी आहे. जळगाव जिल्ह्यातील माझं गाव आहे. राणीचे भांबरोड येथील शेतकरी आहे व शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना वयाच्या 18 वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये कामाला सुरुवात केली व शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप अनुभव आले, चांगले व वाईट. व अ, शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना खूप ठोकऱ्या लागल्यात व कुठेतरी आज अ, इथपर्यंत पोहोचलो. खूप आनंद वाटत आहे व अ, वडिलोपार्जित शेती आहे व माझे वडील केळी असेल, कपाशी असेल, हे अ, योग्य नियोजन करून व चांगल्या उत्पादन नेहमीच घेत होते व त्या अनुषंगाने वडील गेल्यानंतर मी वयाच्या 18 वर्षापासून शेतीची जबाबदारी सांभाळली व शेती क्षेत्रामध्ये अ, जवळजवळ अ, केळी असेल, कापूस असेल, मक्का असेल, अ, हे पारंपरिक पिकं घेत होतो. मग नंतर काळानुसार बदल होत गेला व आपण
नवीन काहीतरी केलं पाहिजे आणि काळानुसार बदल नक्कीच हवा. कारण आपण जोपर्यंत काहीतरी चमत्कार दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला नमस्कार कोणीच करणार नाही. हे मी ठरवलं की आपण काहीतरी नवीन करावं. मग मी पारंपरिक पिकं न घेता मी अ, लवकर येणारे पिकांचा अनुभव घेतला. म्हणजे पत्ताकोबी असेल, अ, उन्हाळी तीळ असेल, सोयाबीन असेल, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विविध पिकं घेतलीत. मग मी ठरवलं की बा हे 3 महिन्याचे पिकं आपण वारंवार तयार करणे, जमीन व ठिबक सिंचनचा वापर करणे आणि अतिरिक्त रासायनिकचा खर्च वाढत होता. मग आपण कुठेतरी रासायनिकचा खर्च थांबला पाहिजे, कारण की रासायनिक खतं महागडी आहेत व जमिनीला धोकेदायक आहे व शरीरासाठीही धोकेदायक आहेत. हे तुम्ही आम्हाला सर्वांना माहीतच आहे. कारण की आता तुम्ही पेपर न्यूजमध्ये बातमी, टीव्हीला बातमी, मोबाईलवर बातमी बघतच आहोत की आपल्या शरीरावर खूप परिणाम होत आहेत. हे रासायनिक खतं व फवारण्यांचा रासायनिक अतिरिक्त वापर केल्यामुळे आपल्या शरीरावर खूप मोठा नुकसान होत आहे. व तो कुठेतरी आपण सर्व शेतकऱ्यांनी आपण कुठेतरी थांबवायला हवं. या अनुषंगाने आपण हळूहळू सेंद्रिय शेतीकडे अ, गेलं पाहिजे. या अनुषंगाने मी माझ्या शेती क्षेत्रामध्ये तर जवळजवळ केळी असेल, मोसंबी असेल, पपई असेल, टरबूज असेल, अ, परत आपण त्याला कपाशी, स्वीटकॉर्न, मका, हे असे विविध आंतरपिकं नेहमीच घेत आहो आणि चांगले उत्पादन देखील घेत आहे व मालाला अतिशय चांगला दरही मिळत आहे. आणि मी शेती क्षेत्रामध्ये मोसंबी बाग असेल त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये आंतरपिकं घेत होतो. मग ते आंतरपिकं कपाशी असेल ते आपण शेतकरी सर्व कपाशीच्या ज्या काड्या असतात त्या कपाशीची हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते कपाशीच्या काड्या शेतकरी तिला जाळतात व त्याची राख होते. मग ते न होता आपण काय केलं पाहिजे, या अनुषंगाने मी माझ्या क्षेत्रामध्ये मोसंबी बागेमध्ये ती कपाशीच्या काड्या तिथेच कुजवायच्या, सडवायच्या. मग त्याच्यावर पावसाळ्यामध्ये आपण वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून, वेस्ट डिकम्पोजर हे जैविक आहे व त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतो. तो बॅक्टेरिया जवळजवळ 7 दिवस त्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये टाकून त्याला मिक्स सकाळ संध्याकाळ ढवळायचं आणि सरळ दिशेने परत ते सकाळ संध्याकाळ ढवळल्यानंतर ते 7व्या दिवसानंतर ते अ, उपयोगामध्ये पडतं व त्याची तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून तुम्ही टाकू शकतात, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून सोडू शकतात किंवा तुम्ही फवारणी करू शकतात वेस्ट डिकम्पोजरची. पण ती जमीन ओली हवी आणि पावसाळ्याचं वातावरण असलं तर चांगले रिझल्ट मिळतात. जसे तापमान जर 35-40च्या वरती असेल तर ते काम करत नाही फार असं. तर त्याच्यासाठी जमीन ओली हवी. वरून ढगाळ वातावरण हवं, कारण की ते जीवाणू बॅक्टेरिया चांगले काम करतात व रिझल्ट चांगला मिळतो व ते काळ्या कचरा जो असतो पालापाचोळा तो चांगला कुजतो. तर मी याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करतो. मला चांगले रिझल्ट मिळतात. व परत मी ट्रायकोडर्मा असेल, कुठलेही पपई असेल किंवा केळी असेल, मोसंबी असेल, अ, कापूस असेल, टरबूज असेल, या ज्या कुठल्याही पिकाच्या ज्या खालच्या ज्या बुरशी असतात, हानिकारक बुरशी, त्या बुरशींवर आपण उपाययोजना म्हणून त्याच्यावर आपण काळा गुळ असेल, गुळ, काळा गुळ, परत त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व आपल्या गावरानी देशी गाईचं आपलं ताक असतं, हे ताक रात्री मुरून आपल्या 200 लिटरच्या बॅरलमध्ये
पाण्याच्या टाकीत ते आपल्याला टाकायचे व ढवळायचे ते ते द्रावण. आणि 2 ते 3 दिवसात आपण ते ड्रिपच्या माध्यमातून किंवा ड्रिंचिंग जरी केलं तरी चांगले रिझल्ट मिळतात. व आपण जे कुठलंही पीक लावलं तर त्याच्या मुळ्या डॅमेज होत नाही, खोडकीड लागत नाही, चांगले रिझल्ट मिळतात व बुरशी लागत नाही. व अशा विविध मार्गदर्शनाने आपण नेहमीच उत्पन्न घेत असतो व ते उत्पन्न घेत असताना आपण कुठेतरी चांगला विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहोत शेतीमध्ये व आपण शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे. व आताच्या नवीन जी पिढी आहे आपण बघतच आहोत की आताची नवीन पिढी कुठेतरी बसायचं, गप्पा मारायच्यात, पण शेतीविषयी काही कोणी बोलत नाही. फक्त हसायचं, मजा करायची, गप्पा मारायच्या, मोबाईल 24 तास बघायचा, कुठेतरी फिरायला जायचं, पार्ट्या करायच्या कोणाच्या शेतामध्ये. मग सकाळी उठायचं, मग शेतामध्ये जायचं, जे करायचं, जे बघायचं जे. आपण कुठेतरी हा विचार केला पाहिजे आपल्या युवा शेतकऱ्यांनी, युवा तरुणांनी. तर आपण आपण वडिलोपार्जित शेती असल्या कारणामुळे फक्त आपल्याला काय करायचं आहे, सांभाळायची ती शेती आपल्याला. त्याच्यावर आपण योग्य नियोजन करून व आजच्या तुम्ही सोशल मीडियावर बघत असतात, फेसबुक, यूट्यूब, तर तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपांवर बघत असतात की या शेतकऱ्यांनी असं उत्पन्न काढलं, या शेतकऱ्यांनी इतकं उत्पन्न घेतलं. हे आपण कुठेतरी बघायला पाहिजे की हा शेतकऱ्याने हे उत्पादन कसं मिळालं असेल. या शेतकऱ्याचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आपण त्यांच्याशी संपर्क साधावा व आपण चांगल्या लोकांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर आपल्याला नक्कीच आपली प्रगती होते, हे मला दिसून आले. म्हणून मी आज या इथपर्यंत पोहोचलो. मला शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना आतापर्यंत खूप सारे पुरस्कार असतील, अवॉर्ड असतील, खूप सारे मिळालेले आहेत. माझं शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना मला एक अभिमान वाटत आहे, मी शेतकरी असल्याचा गर्व वाटत आहे. कारण की शेतीमध्ये आपण नाव कमवू शकतो हे आज सिद्ध होत आहे. व आपल्या तरुणांना संदेश देत आहो की आपण कुठेतरी पार्ट्या मौजमस्ती न करता आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी व चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहून आपल्या शेती क्षेत्रामध्ये योग्य नियोजन करून कुठले कुठले आपल्या शेतामध्ये पिकं येतील व चांगल्या लोकांना दाखवायची शेती कशी पिकते. आपण युट्यूबच्या माध्यमातून कुठल्या शेतकरीने काय कशामध्ये प्रगती केली, मोसंबी असेल, केळी असेल, पिंक पेरू असेल, परत आपली केळी असेल, कापूस असेल, विविध मक्के आहेत, स्वीटकॉर्न मक्का असेल, साधा मक्का असेल, सोयाबीन असेल, असे विविध पिकं आपण कशा पद्धतीने चांगले उत्पादन घेऊ शकतो हे आपण युट्यूबच्या माध्यमातून व शेतकऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन त्यांनी कशी प्रगती केली व त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेऊन आपण नक्कीच यशस्वी होऊ हे आपल्याला सांगतो. व अजून आपण प्रत्येक जिल्ह्यावर व आपण पुण्याला असेल, आता सध्या जळगाव जिल्हा येथे कृषी प्रदर्शनाचा कार्यक्रम चालू आहे, 3 दिवसीय. परत अजून 10 ते 11 तारखेला पुणे, मोशी येथे कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. तर युवा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्या स्टॉलला भेट देऊन तिथे वेगवेगळे पिकांचे माध्यमातून आपल्याला माहिती मिळते व युवा शेतकऱ्यांनी तिथे नक्कीच भेट दिली पाहिजे. या अनुषंगाने नवीन प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते. व आपण शेती क्षेत्रामध्ये, माझ्या शेतामध्ये मी मोसंबी असेल, मी पहिल्या वर्षी मोसंबीची बाग लागवड केली. तर पहिल्या वर्षी लागवड करत असताना मी त्याच्यामध्ये पत्ताकोबी घेतली. मग नंतर त्याच्यामध्ये मी दुसऱ्या वर्षी अद्रक लागवड केली होती. मध्ये पट्टा पद्धत, सरी पद्धत, बेडवर लागवड केली होती. व ठिबक सिंचनाच्या माध्यमातून मी अद्रक एकदम चांगल्या क्वालिटीचे उच्च दर्जाचे उत्पादन घेतले. व मी मोसंबीच्या बागेमध्ये तिसऱ्याच वर्षी हार्वेस्टिंग झाली माझी, तिसऱ्याच वर्षी मोसंबी बाग. तर मला जवळजवळ 12 ते 13 टन माल तिसऱ्याच वर्षी मिळाला. मग चौथ्या वर्षी मी चांगले योग्य नियोजन करून पाण्याचा निचरा वेळोवेळी करत राहून व त्याच्यामध्ये आंतरमशागत
करून त्याच्यामध्ये 34व्या वर्षी मी माझा जवळजवळ 32 टन माल मी घेतला मोसंबीचा. परत त्याच्यामध्ये 5व्या वर्षी योग्य नियोजन करून कमी पाण्यामध्ये त्याच्यामध्ये मी जवळजवळ 28 ते 30 टन माल घेतला आणि दरही चांगला मिळाला. म्हणजे मला खूप समाधान वाटत आहे की आपण माझं फक्त 2.5 एकर क्षेत्र मोसंबी बागे आहे. बाकीचं उर्वरित क्षेत्र मी केळी असेल, मका असेल, कापूस असेल, हे असे विविध आंतरपिकं मी घेत असतो व चांगले उत्पादन घेत असतो. आणि मी मोसंबीमध्ये सतत, केळीमध्ये असेल, पपईमध्ये असेल, कुठलाही काडी कचरा जाळत नाही. तो मी माझ्या शेतामध्ये कुजवतो, सडवतो आणि त्याच्यावर बॅक्टेरिया तयार करतो. म्हणजे बॅक्टेरिया जे असतात, जीवाणू, हे त्या काडी कचऱ्याला कुजवण्याचं काम करतात, सडवण्याचं काम करतात. आणि आपली जमीन ही भुसभुशीत व त्यामध्ये आपण म्हणतो त्याला, जमीन ही शारपड होत चालली सध्या रासायनिक खतांचा वापर करून. तर आपण हे कुठेतरी थांबवलं पाहिजे. आपली जमीन समृद्ध झाली पाहिजे. आताच्या या युगामध्ये आपण अतिरिक्त रासायनिक खताचा वापर करून ही जमीन नष्ट होणार आहे हळूहळू. तर आपली जमीन कशी समृद्ध होईल यासाठी आता शेतकऱ्यांनी नक्कीच काहीतरी योग्य नियोजन करून सेंद्रिय शेती, जैविक शेती याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तरच आपण नवीन येणारी पिढी शेती करू शकेल. नाहीतर आपली जमीन बंजर होऊन जाईल. कारण की खूप मोठा नुकसान होईल शेतकऱ्यांचं. तर आपण विविध अ, जे पिकं असतात, या पिकांमध्ये आपण जास्त रासायनिकचा वापर करतो, यामुळे खूप मोठे नुकसान होत आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. या अनुषंगाने आपण आपल्याला एकच मेसेज देत आहोत की आपण गाईचं गोमतीर असेल, ताक असेल, त्याच्यावर आपण त्याला कुजवून सडवून आपले गावरान देशी गाईचे जे अंडे असतात, कोंबडीचे अंडे, सॉरी, कोंबडीचे अंडे, गावरान कोंबडीचे, तर त्याला द्रावण तयार करून याच्यावर आपण फवारणी देखील घेऊ शकतो. पपईवर असेल, केळीवर असेल, चांगले रिझल्ट मिळतात व 7 ते 8 दिवस चांगले रिझल्ट कार्यान्वित राहतात. आणि आपण सर्रासपणे रासायनिक खताचा वापर करत आहोत, हे खूप धोक्याचं आहे आपल्यासाठी, शरीरासाठी. तर केळी ही आम्ही दरवर्षी चांगल्या क्वालिटीची व उच्च दर्जाची नेहमीच घेत असतो. व त्याच्यामध्ये बेड बेड पाडूनच आम्ही केळीची लागवड करतो. कारण की जास्त पाणी जर आपण केळीला दिलं तर केळीच्या मुळ्या डॅमेज होत असतात. तर आम्ही सतत बेड आच्छादन करतो. बेडवर ड्रिपच्या माध्यमातून केळी घेत असतो. व मोसंबीमध्ये आम्ही उन्हाळ्यामध्ये सोयाबीन असतं, उन्हाळी सोयाबीन, ते आम्ही ड्रिपच्या माध्यमातून कमी पाण्यामध्ये चांगले उत्पादन घेत असतो. त्याच्यावर कुठलेही अतिरिक्त रासायनिकचा वापर न घेता नेहमीच आम्ही सोयाबीन असेल, त्याची कुट्टी असेल, ते आम्ही जमिनीवर नेहमीच आतरून वगैरे देतो. म्हणजे जमिनीमध्ये आच्छादन हवं आणि बायो जैविक खतं तयार होतात. तर खूप मोठा फायदा होतो. व सर, तुम्ही काही प्रश्न विचारायचे असतील बोलू शकता. निश्चितच तुमचा जो प्रवास आहे हे सगळं करताना एक तर सर्वात मोठी समस्या आता जी आहे की खर्च कमी करणं शेतीतला, दुसरं बरोबर. त्याचं उत्पन्न वाढवणं आणि तिसरं विक्री व्यवस्था. तर ह्या तिघांवर कसं काम करतात? आणि सुरुवात केली तेव्हाचा खर्च आणि आताचा खर्च हा कमी झाला का जास्त होतोय, त्याबद्दल पण सांग. अग- अगोदर DAP ची बॅग असेल, रासायनिकची बॅग असेल, कुठलंही रासायनिक असेल खतं, तर ते अगोदर कमी किमतीमध्ये मिळत होत्या. आता त्या 3 पटी 4 पटीने वाढलेल्या आहेत. आता DAP ची बॅग 1300-1400 रुपये रेट झालेले आहेत. तर शेतकरीचा खर्च आता हळूहळू दिवसेंदिवस वाढत आहे. खूप खर्च होत आहे शेतीमध्ये. तर माझा शेतकऱ्याला, काही काही शेतकऱ्यांना खूप
अडचणी येत आहेत शेतीमध्ये काम करत असताना. तर शेतकऱ्यांनी 50% रासायनिक व 50% जैविक याकडे आता हळूहळू लक्ष दिलं पाहिजे. एकदमच रासायनिक कडे न जाता हळूहळू जैविक कडे गेला पाहिजे माझा शेतकरी. तरच माझा शेतकऱ्यांना शेती परवडेल. कारण की भरमसाठ ज्या आपण फवारणीचा जो पेस्टिसाइडचा जो वापर करतायत त्याच्या किमती भरपूर आहेत. 100 ml ची बॉटल आता जवळजवळ 1200-1300 रुपयाला मिळत आहे मार्केटमध्ये. माझ्या शेतकऱ्याला ती कसं परवडणार? त्याचे रिझल्ट अगोदर चांगले मिळत होते, आता मिळतच नाहीयेत. म्हणजे याचा अतिरिक्त वापर असल्यामुळे ते परवडत नाहीये, रिझल्ट मिळत नाहीये. तर या शेतकऱ्यांनी हळूहळू जैविककडे गेलं पाहिजे, हा माझा मेसेज आहे. तुम्ही शेती करताना जसं आता तुम्ही सांगितलं की आता हळूहळू ऑर्गॅनिक कडे वळत आहेत किंवा वळले आहेत. तर हे सगळं करताना उत्पन्नात ऑर्गॅनिक कडे वळल्यावर खूप गैरसमज असतो की उत्पन्न घटतंय. तर तुमच्या बाबतीत काय झालं ते सांगा. आणि दुसरं, तुम्ही विक्री व्यवस्था कशी करतात आपल्या उत्पन्नाची, त्याचं मार्केटिंग कसं करतात, त्याच्याबद्दल पण सांगा. बरोबर. मी माझ्या शेतामध्ये जे उत्पन्न घेतो, आता मोसंबी असेल उदाहरणार्थ किंवा केळी असेल, तर मी माझ्या सोशल मीडियावर फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यावर मी नेहमीच माझ्या शेतातील जे उत्पन्न असेल म्हणजे मोसंबी असेल ते मी व्यापाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असतो. व सोशल मीडियाच्या माध्यमातून केल्यानंतर त्याला व्यापाऱ्यांचे मला फोन येतात की दादा तुम माल कैसा है, आपने मुझे फोटो दिखाए तो मैं आपके लिए मिलने के लिए तुम्हारा माल देखने के लिए आने वाला हूँ खेती में. तर मग ते आपल्या शेतात आल्यानंतर ते आपल्या माला बघतात व त्यांना माल आवडल्यानंतर मग ते आपल्याशी संपर्क साधून व चांगले दर मिळण्यासाठी 2 ते 4-5 व्यापारी, 8 व्यापारी माझ्या शेतापर्यंत येतात. व मला या सोशल मीडियाच्या माध्यमातून नक्कीच फायदा होतो, कारण की माझ्या शेतामध्ये एक व्यापारी न येता 10 व्यापारी माझ्या शेतापर्यंत येतात. तर मला नक्कीच फायदा होतो. आणि व्यापारी चांगले रेट देतात, कारण की कॉम्पिटिशन चांगला मालामध्ये जर शायनिंग वगैरे असेल आणि तो माल घेण्यासाठी जर 10 व्यापारी येत असेल, तर ते व्यापाऱ्यांची कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होतो. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची अशी विक्री व्यवस्था पर्सनल किंवा ग्रुपला ती पण सुरू केली आहे का किंवा भविष्यात करणार आहात? हो, करणार आहे भविष्यात. मला सोशल मीडियाच्या माध्यमातून विक्री व्यवस्थापन करायचे आहे. मी याच्या अगोदर उन्हाळी तीळ घेतली होती मोसमीमध्ये आंतरपीक म्हणून, ठिबक सिंचनाच्या माध्यमातून. तर मी 250 ग्रॅमची पॅकिंग, तीळची पॅकिंग स्वतःच घरी बनवली होती. पॅकिंग एक 250 ग्रॅमची, एक 500 ग्रॅमची आणि 1 किलोची. मी स्वतः व्हॉट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून अ, अ, विक्री व्यवस्थापन केलं होतं तिळाचं. तर मला चांगले रिस्पॉन्स मिळाला होता. तर मी नक्कीच हळूहळू आता मी स्वतः मार्केटिंग चालू करायचा चालू आहे माझा विचार. नक्कीच करणार आहे, विचार आहे माझा. या सगळ्या ह्याच्यात पाण्याचं नियोजन कसं करता? जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सगळं जे काडी कचरा आहे तो कुजवतात, त्यामुळे मातीची क्वालिटी काही प्रमाणात बदलायला लागली आहे. तसं पाण्याचं नियोजन कसं करतात? ते पाणी पुरतं का? आणि आता जे बदल घडत आहेत वातावरणातले, कधी खूप जास्त पाऊस, कधी खूप कमी, तर त्याच्या वेळेस मॅनेज कसं करतात? बरोबर. माझ्या शेतामध्ये 2 विहिरी आहेत. तर मी अ, शेताच्या विहिरीमध्ये पाणीचा बजेट बघूनच कुठलंही पीक लागवड करतो. व कमी पाण्यात कसं नियोजन होईल हेच पिकं नेहमीच लागवड करत असतो. आणि कमी पाण्यात योग्य नियोजन करून आपण नक्कीच यशस्वी होतो.
आणि काही शेतकरी काय करतात, मग मोटर चालू करून द्यायची, रात्रभर सकाळपर्यंत चालू असते, मग त्याचं नियोजन नसतं. तर आपण आपल्या शेतामध्ये कोणत्या पिकाला किती पाणी लागणार आहे हे नियोजन जर केलं तर आपण नक्कीच यशस्वी होणार. आणि तुमचा जर नियोजन नसलं तर मग विहिरीमध्ये तुम्ही 5 विहिरी जरी आणून दिल्या शेतामध्ये, तर नियोजन नसलं तर मग कुठलंही आपल्याला आपण सक्सेस होऊ शकत नाही. तर आपण कुठेतरी ह्या आता मक्का असेल, मक्याला किती पाणी लागणार आहे हे आमचं माझं नियोजन असतं. परत मोसंबी बागेला पाणी किती द्यायचंय, किती तास द्यायचंय, कसं द्यायचंय, झाडापासून किती लांब द्यायचंय, कुठे द्यायचं, कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये झाडाला पाणी दिलं गेलं पाहिजे, हे आमचं ठरलेलं आहे गणित. त्या पद्धतीने योग्य नियोजन करून नेहमीच आम्ही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन घेण्याचा आमचा मानस आहे. तुमचा दुसरा प्रश्न काय होता सर? कधी कधी खूप जास्त पाऊस होतो, खूप कमी होतो. तर त्यावेळेस बरोबर. मग जमिनीची आणि शेताची मॅनेजमेंट कशी होते? कारण कधी कधी त्या पावसासोबत जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही माती वाचवण्यासाठी प्रयत्न करता, ती वाहून पण जाते. तर त्यासाठी काही वेगळं नियोजन केलंय की ते आपल्या शेतातून जाऊच नाही म्हणून? बरोबर. तर त्यासाठी आपण अ, अ, एखादी वेळेस काय होतं, अतिरिक्त जास्त पाऊस पडल्याने जमिनीमध्ये पाणी साचतं. मग त्या पाणीचा आपण कुठेतरी निचरा केला पाहिजे. यासाठी आपण शेतामध्ये एका कोपऱ्यात आपण सोसखड्डा केला पाहिजे, तो 10 ते 15 फुटावर. मग त्याच्यावर आपण डबल तर ते गड्डा बुजला गेला पाहिजे दगड टाकून. आणि वरती आपली मुरुमाची लेअर असला पाहिजे 1-2. आणि परत एकदा आपली माती असावी, म्हणजे शेतामध्ये पाणी साचायला नको. जर पाणी शेतामध्ये साचलं तर आपण जे पिकं घेत आहोत, कुठलंही पीक असेल मग ते, तर ते पिकाच्या ज्या मुळ्या असतात त्या डॅमेज होतात, खराब होतात. तर त्या होणार नाही यासाठी आपल्याला कुठेतरी शेताच्या शेवटच्या कोपऱ्याला पूर्ण एका ठिकाणी जिथे पाणी गोळा होईल त्या ठिकाणी आपण करू शकतो ते नियोजन. तर अशा विविध अडचणी येतात शेतकऱ्यांना, ते आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे. व ऊन असेल, लगेच थंडी असेल, लगेच पाऊस असेल, हे पिकाला खूप अडचणी निर्माण होतात. आपल्या शरीरावरच मनुष्याच्या शरीरावर परिणाम होतात. तर ते पिकं आहेत, नाजूक पिकं आहेत, तर याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात तो नुकसान होतं पिकाचं. तर त्यासाठी आता आम्ही मागच्या वेळेस थंडीमध्ये टरबूजचा प्लॉट लागवड केला होता. तर टरबूजचा प्लॉट लागवड केल्यामुळे आम्हाला एकदम दुपारी कडक ऊन तापायचं, लगेच रात्री एकदम थंडी पडायची, आणि सकाळी परत कडक ऊन तापायचं. तर अनबॅलन्स व्हायचं पिकांना कुठेतरी. तर मग त्यामध्ये आम्ही ते वेल फाटून जायचे, क्रॅकिंग म्हणतो आपण त्याला, क्रॅकिंग होऊन जायची. आम्हाला खूप सारा प्रयोग करावा लागत होते. याची फवारणी करा, त्याची फवारणी करा. खूप अडचणी यायच्यात. निसर्गाचा साथ नसल्यामुळे खूप अडचणी येत होत्या. थंडी लगेच पाऊस लगेच ऊन. तर शेतकऱ्यावर खूप अडचणी येतात. याच्यामध्ये शेतकऱ्याला खूप बारकाईने लक्ष द्यावं लागतं, तरच आपलं जे कुठलंही पीक लावलेलं असतं त्याच्यामध्ये आपण यशस्वी होतो. खूप छान मयूरजी. निश्चितच तुमच्या कडून इतर सगळ्या युवा लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. युवाच नाही तर जे शेतकरी आहेत, त्यांनी पारंपरिक पद्धती सोबतच आधुनिक पद्धतीचा पण वापर केला पाहिजे. जाता जाता एक छोटासा संदेश सगळ्यांना द्यावा. नंतर मग आज आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करूया. आपले दुसरे स्पीकर बहुतेक त्यांचं कनेक्शन गेलं, ते येतील तोवर मी आमच्या संपूर्ण टीम कडून आहो तापी नदी को जाने आपले ऋण व्यक्त करतो. आणि निश्चितच जितके पण आतापर्यंत वेबिनार झाले, प्रत्येक वेबिनार मध्ये आपल्यासारखे जे लोक ग्राउंड लेवलला काम करतात, तर ते खूप महत्वाचं आहे. आणि तापी बेसिनच्या अंडर हे सगळे जे आपल्यासारखी लोक आहे, त्यांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाचा विषय, प्रत्येकाचं कार्य वेगवेगळं आहे. तर जेव्हा हे एकत्र होणार, आमचे
मेंटर डॉक्टर राजेंद्र सिंह जी सांगतात कि जो हमारे रिवर बेसिन में चार पिलर्स होने चाहिए: संत, शासन, समाज और इसके अलावा जो भी चौथा पिलर है कि नेचर, प्रकृति। तो इन सभी पिलर्स को संभाल जब इकट्ठा हो जाते हैं तो ही हमारा बेसिन का जो भी है डेव्हलपमेंट या सस्टेनेबल डेव्हलपमेंट की तरफ काम होत आहे, असं आमचे डॉक्टर राजेंद्र सिंगजी नेहमीच सांगतात. राधेश्याम दादा, वेलकम, नमस्कार. 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 मयूरजी, जाता जाता एक छोटासा संदेश. आपले दोघही वक्ते आज दोघही ते पहिले जे वक्ते होते त्यांच्या रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते त्यांचं कनेक्शन गेलं बहुतेक. तर मयूरजी आहेत आणि ते आमचे पाचोऱ्या तालुक्यातलेच युवा शेतकरी आहे. वेगवेगळे प्रयोग करत असतात. तर निश्चितच त्यांनी त्यांचा प्रवास मांडलाय. तुम्ही नक्की नंतर ऐका. राधेश्याम दादा हे पण ऑर्गॅनिक अच्छा. प्लस योगिक शेती करतात मयूरजी, आणि त्यांचं पिंपराळ्याजवळ शेत आहे. खूप वेगवेगळे प्रयोग त्यांच्या शेतात ते करत असतात. अगदी भाजीपाला असेल, फळ पिकं असतील. नेहमीच म्हणजे पूर्ण जळगाव शहरात त्यांचा भाजीपाला हा ते मार्केटिंग अगदी घरोघर सोशल मीडियाचा वापर करून करतात. तर मयूरजी, जाता जाता एक छोटासा संदेश द्यावा. राधेश्याम दादा, मयूरजींचं तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला नक्की. मला थोडा उशीर झाला जॉईन झाला. मयूरजींचं काम खूप खूप प्रेरणादायक आहे. मी मागच्या बरेच दिवसापासून त्यांच्या मला असं वाटतं बऱ्या कोणत्या तरी ग्रुपवर होतो सोबत. तर त्यांचे बरेचसे पुरस्कार आणि त्यांचं कार्य मी जवळून पाहिलेलं आहे. खूप म्हणजे तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि शेतीमध्ये यावं हे खूप म्हणजे आवश्यक आहे. कारण आजच्या तारखेमध्ये अशी परिस्थिती इतकी लोक शेती सोडतायत अलग अलग कारणांनी. आणि अशा वेळेमध्ये असा तरुण शेतकरी सगळी जबाबदारी पूर्ण खांद्यावर घेऊन आणि शेतीच्या पद्धतीने करतोय, प्रयोग करतोय आणि नफ्यामध्ये शेती आणलेली आहे. खरोखर खूपच कौतुकास्पद आहे. आणि तरुणांनी विचार करावा या गोष्टीचा. उगाच नोकऱ्यांच्या मागे लागायचं इतके मोठे मोठे महागडे शिक्षण घ्यायचे, नोकऱ्यांच्या मागे लागायचं त्याच्यापेक्षा थोडंसं अशा शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन काही चांगल्या गोष्टी जर केल्या तरुणांनी तर निश्चितच देशाचं आणि शेतीचं भवितव्य उज्ज्वल होईल. एक गरजेची गोष्ट आहे. मयूरजींचं कार्य खूप म्हणजे बरेच मी त्यांचे पुरस्कार वगैरे बाकीचे बरेचसे बघितलेले आहेत जवळून. ते जे काही पिकांचे फोटो वगैरे पण एक ग्रुपमध्ये होतो पूर्वी मी, आता सध्या नाहीये. परंतु खूप चांगलं अनुकरणीय काम आहे. आवडलं खूप. आणि ज्या वयामध्ये आणि ज्या याच्यात ते करतायत त्या तरुणांनी खरोखर खूप आज आदर्श घेण्याची खूप गरज आहे. कारण तरुण शेतीपासून दूर चाललाय तर उद्या खाणार काय आपण सगळेजण, हा फार मोठा प्रश्न आहे. सर्वांना नोकऱ्या पाहिजेत. तर त्या नोकऱ्या नोकऱ्या करून मग काय ते 5 आणि 10 रुपयांच्या नाण्यांची खिचडी करायची आणि नोटांच्या पोळ्या खायच्या असं तर होणार नाही. त्यासाठी शेतीच करावं लागणार सर्वांना. परंतु जर शेतीपासून आजच दूर चालले गेले तर परत शेतीशी पासून लांब गेलेला माणूस शेतीला जुळू शकत नाही लवकर. तर त्याच्यामुळे ज्यांच्याकडे असेल शेती घरची थोडी असेल जास्त असेल पण अशा पद्धतीने खरोखर करायला पाहिजे. खूप चांगला आदर्श उभा केला महर्जींनी. अभिनंदन, खूप अभिवादन. धन्यवाद सर. मयूरजी, जाता जाता एक छोटासा संदेश, नंतर आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. मयूरजी, सर्वांना एक छोटासा संदेश की आपण कशा पद्धतीने ऑर्गॅनिक फार्मिंग आणि शेतीतले नवीन नवीन टेक्नॉलॉजी वापर केला पाहिजे त्याबद्दल बोला. मग आपण आजच्या समापनाकडे जाऊ. आता शेती क्षेत्रामध्ये ज्याच्याजवळ
फुल पाणी असेल, म्हणजे आपण बघतो बागायत शेती असेल, ज्याच्याजवळ फुल पाणी असेल, विहिरीमध्ये, बोरमध्ये, शेततळ्यामध्ये, तर आपण विविध पारंपरिक पिकं न घेता आपण फळबागकडे अ, गेलं पाहिजे. कारण की कुठेतरी आता शेतकऱ्याला उणीव भासत आहे मजुरांची. कारण की शेतामध्ये वेळोवेळी मजूर मिळत नाही. आणि आपण नेहमीच शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना माझा शेतकरी तो जर मका असेल तर तो त्याला 3 ते 4 महिन्यात परत अजून जमीन नांगरावी लागते, परत ठिबकच्या नळ्या जमा कराव्या लागतात, परत ती जमीन तयार करावी लागते. अशा माझ्या शेतकऱ्याला खूप अडचणी येतात. त्या अडचणींना कुठेतरी आपण मार्ग वेगळा शोधला पाहिजे, आपला प्लॅटफॉर्म वेगळ्या पद्धतीने शोधला पाहिजे. माझ्या तरुणांना एकच, शेतकऱ्यांना एकच एक मेसेज देत आहे की माझ्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करायला पाहिजे. कारण मोसंबी असेल, केळी असेल, पपई असेल, तुम्ही आपला तैवान पिंक पेरू असेल, किंवा डाळिंब 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 असेल, तर माझ्या शेतकऱ्यांनी असे विविध फळ पिकांकडे गेलं पाहिजे. कारण की त्या अनुषंगाने फळपीक लागवड केल्यानंतर 20 ते 25 वर्षापर्यंत आपल्याला कुठलंही ते शेत घडी घडी तयार करायचं काम नाही. कुठल्याही मजुराचं तिथे वारंवार काम नाही शेतामध्ये मजुराचं. आणि शेतकरी रिलॅक्स राहील. आणि चांगल्या पद्धतीने योग्य नियोजन करून चांगलं उत्पादन देखील मिळू शकतो बागायतदार शेतकरी. हे बागायतदार शेतकऱ्यांसाठी हा माझा मेसेज आहे. व जी कोरडवाहू जमीन असेल त्यांना त्यांनी कपाशी असेल त्याच्यामध्ये तुम्ही पत्ताकोबी आंतरपिकं घेऊ शकतात. पावसाळ्यात देखील ही घेऊ शकतो. कारण की कपाशी ही आपल्याला 5 ते 6 महिन्यात वेळ लागतो. तो कालावधीत 2.5 ते 3 महिन्यामध्ये आपल्याला पत्ताकोबी ही मार्केटमध्ये येऊ शकते व लवकर उत्पादन मिळतं. या अनुषंगाने आपण असंही नियोजन करू शकतो माझा शेतकरी. अजून काही विचार असेल तर विचारू शकता सर. धन्यवाद मयूरजी. खूप छान प्रवास आहे तुमचा. आपले दुसरे वक्ते आदित्य इंगोले, ते आता काही कनेक्शनमुळे जॉईन नाही होऊ शकत. तर निश्चितच त्यांनी जो विषय इथं मांडला की त्या प्राण्यांचं रक्षण, वन्यजीवांचं किती करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा जेव्हा ते एखादा शेतकरी फोन करतोय किंवा वस्तीतनं फोन जातोय की अ, वन्यजीव, मग साप असेल, नीलगाई असतील, त्यांची सुटका करण्यासाठी त्यांची पूर्ण टीम ही नेहमीच वनधिकाऱ्यांसोबत काम करत असते. आणि त्यातनं मार्ग काढत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडण्यासाठी त्या ठिकाणी जात असतात. आणि आपले दुसरे वक्ते मयूर वाघ हे अगदी युवा शेतकरी, खूप प्रेरणादायी असं त्यांचं कार्य आहे. आणि लहान वयात शेती करून ते ज्या पद्धतीने त्यात प्रयोग करतायत, निश्चितच तो सर्वांसाठी आदर्श आहे. मी आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा इथं आभार व्यक्त करतो. एका छोट्याशा प्रार्थनेने आजच्या या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. धन्यवाद सर. थँक्यू. एका छोट्याशा सर्वे शेतकऱ्याला तुम्ही संधी दिली. नाही, तुम्ही स्वतःला छोटं नाहीये, काम खूप मोठं आहे. आणि हे आमची पूर्ण टीम ठरवते कोणाचं सिलेक्शन करायचं. आणि त्यातनं मी एक टीमचा हिस्सा म्हणून हे सगळं ऑर्गनायझेशनमध्ये आहे. त्यामुळे हे सर्वांचं कार्य आहे. आणि जेव्हा ही सगळी लोक बघतात फेसबुक, यूट्यूबला, तर त्यातनं निश्चितच ते नवीन त्यातनं शिकत असतात वेगवेगळ्या. कारण नदीचं खोरं, तापीचं खोरं खूप मोठं आहे. आणि त्या खोऱ्यातल्या प्रत्येकाला ओळख करणं हा आमचा पहिला टप्पा आहे. आयडेंटिफिकेशन ऑफ पीपल्स इन तापी रिव्हर बेसिन. आणि तो झाल्यानंतर मग त्यातनं एकत्र काम करण्यासाठी कसं करता येईल, जे जे वेगवेगळे क्षेत्र आहे प्रत्येक व्यक्तींचे या तापी माझ्या रिव्हर बेसिनमध्ये,
तर त्या दिशेने पुढचं पाऊल नेण्याचा आमचा प्रयत्न आहे पूर्ण टीमचा. आणि त्या टीमचा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. एवढंच मी सांगतो. पुनश्च एकदा तुमचे धन्यवाद. एका छोट्याशा प्रार्थनेने आपण या मुळात कार्यक्रमाची मुळात सांगता करेल. हा, राधेश्याम दादा बोला ना. शेतकरी मुळात शेतकरी म्हटलं की तो छोटा असण्याचा प्रश्नच नाही साहेब. शेतकऱ्याशिवाय खाणं नाही, कोणाचं सकाळ सकाळ होती येस, शेतकऱ्याशिवाय. येस. हो, हो. शेतकरी छोटा नाहीच आहे. आणि या. मग गमतीत सुद्धा स्वतःला कधी बोलू नका. आपल्या शब्दांमध्ये, आपल्या संकल्पांमध्ये ती पॉवर आहे. ना कार्यकर्ता छोटा आहे, ना शेतकरी छोटा आहे. प्रत्येक जण जे तो आपल्या परीने करतोय, हीच फार महत्वाची गोष्ट आहे. आज शेतीमध्ये टिकून राहणं ही फार मोठी गोष्ट आहे. साधारण माणूस टिकून राहू नाही शकत त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. नक्कीच राधेश्याम दादा. खरोखर तुमचं जे म्हणणं आहे, शेतकरी हा अन्नदाता आहे आणि त्याच्याशिवाय जगाला अ, ताटात अन्नच नाही मिळू शकत, ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा खूप महान आहे, असंच आम्ही म्हणतो. अ, निश्चितच संपूर्ण तापी रिव्हर बेसिन टीमकडून पुनश्च एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि एक छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया, समापन करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे. आपण पुन्हा पुढच्या तापी रिव्हर बेसिनच्या एपिसोडला भेटूया.